मित्रांनो, चाणक्य नीती हे चाणक्य यांनी लिहिलेले धोरणात्मक पुस्तक आहे, ज्यामध्ये जीवन आनंदी आणि यशस्वी करण्यासाठी उपयुक्त सूचना दिल्या आहेत. जाणून घ्या चाणक्याची काही महत्त्वाची धोरणे, जी तुम्हाला आयुष्यात कधीतरी उपयोगी पडू शकतात. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात काही नवीन शिकायचे असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, पती पत्नीमधील असे धार्मिक नाते कर्तव्य आणि पवित्रतेवर आधारित असते. या नात्याची तार जितकी मऊ असते, तितकीच मजबूत सुद्धा असते. जीवनाचा खरा अर्थ जाणून घेण्यासाठी वैवाहिक जीवनाचा उपदेश दोन सोबती यांनी धर्म आणि अध्यात्माच्या मार्गावर बांधिलकीने पुढे जाणे हा आहे. हे एक वैज्ञानिक सत्य आहे की स्त्री आणि पुरुष दोघेही शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावर अपूर्ण आहेत. दोघांचे मिलन अपूर्णता भरून काढते. पण कधी कधी असं होतं की पती पत्नीच्या नात्यात गोडवा येत नाही. ते फक्त बळजबरीने एकमेकांसोबत राहतात आणि असे घडते कारण कधी कधी अनेक स्त्रिया त्यांच्या पतीशी समाधानी नसतात आणि या असंतोषामुळे त्यांच्यात वाद होतात. मित्रांनो, शतकानुशतके लोकांना या प्रश्नाने सतावले आहे की स्त्रियांना काय हवे आहे. हा प्रश्न सर्वसामान्यांपासून मानसशास्त्रज्ञांपर्यंत सर्वांनाच सतावत आहे. या कोड्याबद्दल हजारो पुस्तके लिहिली गेली आहेत. हा मुद्दा लाखो वेळा चर्चेत आला आहे. केवळ पुरुषच नाही तर खुद्द महिलाही या विषयावर अनेकदा चर्चा करताना आढळल्या आहेत. पण एवढ्या प्रदीर्घ चर्चा, हजारो पुस्तकं आणि वर्षांच्या संशोधनानंतरही महिलांच्या इच्छांची एकही व्याख्या, एकही वाव ठरवला गेला नाही. कधीकधी या असंतोषाचे कारण नावाच्या पहिल्या अक्षराच्या प्रभावामुळे असते. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला अशा 3 नावाच्या महिलांबद्दल सांगणार आहोत, ज्या आपल्या पतीसोबत आयुष्यभर समाधानी नसतात. मित्रांनो, कृपया व्हिडिओला सर्वात आधी लाईक करा, कारण नंतर तुम्ही लाईक करायला विसरता. मित्रांनो, पहिल्या क्रमांकाचे नाव असलेल्या महिला. हे अक्षराने सुरुवात होणाऱ्या नावाच्या महिला स्वभावाने खूप सहनशील आणि धैर्यवान असतात. ती तिची जबाबदारी चोख पार पाडते, पण गोष्टी लपवण्याच्या कलेमध्ये ती खूप पारंगत असते. या स्त्रीला प्रत्येक वेळा असे वाटते की कोणतेही काम पतीने आपल्याला विचारूनच करावे. जर त्याने तसे केले नाही तर तिला राग येतो आणि त्यांच्यात तणाव निर्माण होतो. नाव क्रमांक 2. मित्रांनो, एस अक्षरापासून सुरुवात होणाऱ्या नावाच्या महिलांना प्रेमाची खूप इच्छा असते. तिचा नवरा क्षणभरही तिच्यापासून दूर राहू नये, अशी तिची इच्छा असते. ती तिच्या कुटुंबाची चांगली काळजी घेते. त्यांच्यात आत्मविश्वासाची कमतरता नसते. या नावाच्या स्त्रिया आपल्या पतींवर समाधानी राहू शकत नाहीत, कारण त्यांच्या खूप इच्छा असतात आणि जर त्या पूर्ण झाल्या नाहीत तर त्या आपल्या पतीवर नाराज होतात. क्रमांक 3. ई अक्षरापासून सुरुवात होणाऱ्या नावाच्या महिला खूप धैर्यवान असतात आणि त्यांच्या कुटुंबाप्रती एकनिष्ठ असतात. तिला स्तुतीची खूप भूक असते आणि तिच्या कुटुंबातील सर्वांनी तिच्यावर समाधानी असावे अशी तिची इच्छा असते. पण तिला कोणाबरोबर समाधानी राहायचे नसते. तिला तिच्या नवऱ्याकडून नेहमी स्तुती ऐकायला आवडते आणि जर चुकूनही तिच्या पतीने दुसऱ्या स्त्रीची प्रशंसा केली तर ती संपूर्ण घर आपल्या डोक्यावर घेते आणि प्रत्येक छोट्या गोष्टीवर तिच्या पतीवर खूप रागावते. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.